नमस्कार मित्रांनो, आनंदाचे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। हा प्रवास आपण 3 व्हीलर बजाज ऑटो म्हणजे बजाज एअरलाइन्सने हा प्रवास करणार आहोत। भीमाशंकर ते गुप्त भीमाशंकर जंगल ट्रेक संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। या ट्रेकसाठी माझे 2 पार्टनर सुयोग आणि शंकर आणि मी असे आम्ही निघालो। आम्हाला MTDCचे रिसॉर्ट लागले। रस्त्यांवरील असणाऱ्या धोक्यांमुळे पुढचे काही दिसत नव्हते आणि तेथे पार्किंग सुविधा उपलब्ध असल्या कारणाने गाडी पार्क करून आम्ही पुढे चालत रस्त्यांवरील वन्यजीव प्राण्यांसोबत गंमत जम्मत करीत पुढील मार्गासाठी आम्ही पायी निघालो। पुढे श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर आम्ही तिघांनीही तेथील असणारा गंध कपाळी लावून घेतला। त्यासाठी तेथील बाबांनी आमच्याकडून 50 रुपये घेतले। तो गंध कपाळी लावल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या मार्गासाठी म्हणजेच श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही पुढे मंदिरात निघालो। श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक आठवण म्हणून आम्ही तिघांनीही तिथे एक फोटो काढले। आम्ही जसजसे श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग महादेवाच्या दर्शनाला मंदिरात जात होतो तशीच आमची उत्सुकताही वाढली होती आणि आम्ही सकाळी जरा लवकर म्हणजे 10 वाजेपर्यंत पोहोचल्यामुळे तेथे गर्दी ही खूप कमी होती। त्यामुळे आम्हाला अंदाज होता की आमचं दर्शन लगेच होईल। दर्शनास जात असताना भीमाशंकर अभयारण्यातील वन्यजीव प्राण्यांचे दर्शन घडले। मुख्य करून वानरांचे दर्शन करते। येथे शेकरूही आढळते। प्रवेशद्वारातून जात असताना आपल्याला दोन्ही साईडला ही छोटी दुकाने दिसतात जिथे आपल्याला काही खरेदी करायची असल्यास आपण करू शकतो, प्रसाद फूल घेऊ शकतो। त्यानंतर आम्ही तिघेही मित्र श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग महादेवाच्या दर्शनासाठी रांगेत मंदिरात निघालो। गुरुवार असल्या कारणाने आणि सकाळी लवकर पोहोचल्यामुळे मंदिरातील गर्दी ही कमी प्रमाणात होती। मंदिरातील नक्षीकाम हे खूप सुंदर आहे आणि सभामंडप देखील प्रशस्त मोठे आहे। मंदिराच्या आवारात मोबाईल वापरणे सक्त मनाई आहे। गाभाऱ्याच्या दिशेने दर्शनात जात असताना प्रथम नंदीचे दर्शन घेत आम्ही गाभाऱ्यात निघालो। गाभाऱ्यावरील प्रवेशद्वाराजवळ सुंदर असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते। दर्शन घेतल्यानंतर सभामंडपात बसून महादेवाचा जप केला। त्यानंतर सर्व तीर्थकुंड पाहत आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो। भीमाशंकर हे मंदिर हेमाडपंथीचे असून सुमारे 1200 ते 1400 वर्ष जुने आहे। मुख्य मंदिराच्या मागे शांततेच्या कुशीत लपलेलं छोटंसं पण ताकदवान असे मारुतीचे मंदिर आहे। मंदिरावरील वास्तुकला ही नागरी शैलीतली असून याच्यात जुनी व नवीन शैलीचा संगम दिसतो। मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर आम्ही दूध बिस्किट खाऊन गुप्त भीमाशंकरच्या दिशेने निघालो। गुप्त भीमाशंकर आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी तेथे पाटीही लावण्यात आलेली आहे। त्या पाटीनुसार आपल्याला जायचे आहे।
पलीकडे एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरून न जाता ओढ्याच्या दिशेने हा गुप्त भीमाशंकरला आपल्याला जाण्यास मार्ग आहे। त्याप्रमाणे आम्ही गुप्त भीमाशंकरला पायी निघालो। वाट आहे का ती? आम्हाला पुढे महाराष्ट्रात आणि शेकरू याचेही दर्शन झाले। भीमाशंकर ते गुप्त भीमाशंकर हा घनदाट जंगलाचा एक ट्रेक असून यासाठी आम्ही दिशादर्शक नामफलकाची मदत घेत शोधत आम्ही पुढे ट्रेकसाठी निघालो। गुप्त भीमाशंकर या जंगल ट्रेकमध्ये घनदाट जंगलामध्ये असलेल्या नेटवर्कचा फायदा घेऊन माझा मित्र सुयोग याने शेअर मार्केटमधून आपले कॉन्ट्रॅक्टचे पैसे त्याने वसूल केले। वाटेत आम्हाला दर्शन घेऊन आलेल्या काही मित्रमंडळी भेटली, त्यांना विचारत आम्ही पुढे निघालो। पुढे आम्हाला कोकणातून आलेली एक मित्रमंडळी भेटली, त्यांनीही आम्हाला मार्गदर्शन केले। त्यानंतर आम्हाला वाटेत एक पाण्याचा ओढा दिसला, त्या ओढ्याला पार करून आम्ही पुढच्या गुप्त भीमाशंकर या मार्गासाठी आम्ही पुढे मार्गस्थ झालो। पुढेही नामफलक व दिशादर्शक फलकाची मदत घेत आम्ही गुप्त भीमाशंकर साठी निघालो। बहुत मुश्किल भरा रास्ता है। ट्रेकला यायचं नाही काय? सगळ्यात अवघड ट्रेक पहिल्यांदा बघितलाय माझ्या आयुष्यातला। ठिकठिकाणी झाडांवर अशा प्रकारच्या खुणा केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्याची मदत होते, कारण घनदाट जंगल असल्यामुळे आपण हरवण्याची दाट शक्यता असते। नैसर्गिक रीतीने तयार झालेला झोका आम्हाला पुढे वाटेत दिसला। त्या झोका घेण्याचा आनंद आम्हाला काही आवरेना, त्यामुळे आम्ही तिघांनीही त्या झोक्यावर आनंद घेतला। नशीब आमचं चांगलं की महादेवाच्या कृपेने आम्ही वाचलो। झाड पडलं होतं आमच्या समोरच, इथनं आलो समोरच झाड पडलं, तिघं पण वाचलो। जाताना जरा सावकाश जावा, महादेवाचा जप करत जावा, काही होणार नाही। जय शंभो नारायण, जय शंभो। दगडांवर केलेल्या या खुणांची मदत घेत आम्ही जंगलातून पुढे निघालो। तेथे आम्हाला तब्बल 1 तासानंतर आभाळ पाहायला भेटले, त्यामुळे मन खूप खुश झाले। त्यानंतर पुन्हा एक ओढा क्रॉस करत आम्ही पुढे गुप्त भीमाशंकरच्या दिशेने मार्गस्थ झालो। पुमा कंपनी पण फेल गेलेली, दाखव त्यांना लोकांना लोगो दाखव। हे बघू शकता तुम्ही, हे ब्रँडेड पुमा। आपण इथं या ट्रेकला
इथं आहे ना, इथं फेल गेलेला आहे. बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला दिशादर्शक खूण दाखवलेली आहे. तर या दिशादर्शक खूण प्रमाणे तुम्ही गेले की तुम्ही एकदम व्यवस्थित जासाल, कुठेही चुकणार नाही आणि काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. सकाळी 5:30 हे नाही निघणार टाइम. नाही ना, अरे प्रोफेशनल नियोजन काही साधन आहे. माझा आठवडाभर अगोदरच प्लॅन असते. डिस्टन्स, आपली रिक्षा किती हावर प्लस किती किलोमीटर जाईल. पुढे आपल्याला श्री साक्षी विनायक गणपतीचे मंदिर दिसते. याचा अर्थ की आपण योग्य मार्गावर आहोत. श्री गणपतीचे दर्शन घेऊन आणि तसे तेथे असलेल्या बजरंगबली मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे श्री गुप्त भीमाशंकर या मार्गावर मार्गस्थ झालो. भीमा नदीचा उगम मूळ ज्योतिर्लिंगात आहे, पण ती मंदिरापासून गुप्त होऊन जंगलात सुमारे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकट होते. या ठिकाणाला गुप्त भीमाशंकर असे म्हणतात. डोंगरावर पाऊस असल्या कारणाने वाहत्या धबधब्यातून पाण्याचा प्रवाह हा जोरात होता. तरी देखील आम्ही तिघांनी जरा पार करत पलीकडे महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी आम्ही पलीकडे गेलो. भीमाशंकरला यापूर्वी आलो होतो, परंतु गुप्त भीमाशंकरला येण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे हे दृश्य माझ्यासाठी खूप खास होते. पाऊस वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढला. तरी देखील आम्हा तिघांना श्री गुप्त भीमाशंकर महादेवाचं दर्शन घेण्याचा मोह काही आवरला नाही. तरी देखील आम्ही त्या महादेवाचं दर्शन घेतलं. पाऊस वाढल्यामुळे पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आणि प्रवाहही जोरात वाहू लागला. त्याच्यामुळे आम्हाला तिघांना तो ओढा क्रॉस करायला थोडीशी भीती वाटली, पण आम्ही पूर्ण केला तो. पण माझे सांगणे असे आहे की एकट्याने शक्यतो पाणी जास्त असल्यास तो पार करण्याचा प्रयत्न करू नका. श्री गुप्त भीमाशंकर महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराकडे आम्ही मार्गस्थ झालो. जसं येताना आम्ही खुणांच्या मदतीने किंवा दिशादर्शक फलकाच्या मदतीने आलो होतो, तसाच मार्ग आम्ही अवलंबला. गुप्त भीमाशंकरवरून भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ आल्यावर आम्ही दर्शनासाठी प्रसाद घेत पुढे निघालो. पुढे जाताना आम्हाला रुद्राक्ष माळा संबंधी थोडी माहिती घेण्याची उत्सुकता वाढली. बताओ जरा इसके बारे में महाराज, इसके बारे में बताओ जरा, बताओ ना. वो रुद्राक्ष हाँ. शंकर भोलेनाथ है, हाँ. 2 मुखी गौरी शंकर पार्वती है, 3 मुखी ब्रह्मा विष्णु महेश्वर है, 4 मुखी गणपति बाप्पा है, 5 मुखी शंकर मोचन हनुमान जी, 6 मुखी माँ सरस्वती जी, 7 मुखी आता है, 9 मुखी आता है, 8 मुखी आता है, सभी आता है, इसमें आता है. जो निकलेगा निकलेगा. एक मुखी निकलेगा तो दोगे क्या? एक मुखी त्यानंतर आम्ही भीमा नदी उगमस्थान पाहण्यासाठी निघालो. भीमा नदी उगमस्थान हे पंचगादी देवस्थान असून या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि चंद्र अशा पंचगादी देवस्थान आहे.
आषाढी एकादशीच्या मध्यरात्रीस येथे दही दुधाच्या उकळ्या फुटीत असे. आजही काही अंशी उकळ्या येतात. पुढे हीच नदी पंढरपुरात जाऊन चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांना शेअर करा.